सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। म्हसळू भागातील चामरलेणी येथील एकाच्या खुना प्रकरणी 4 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने मखमालाबाद येथून अटक केली आहे। आज दिनांक 4 जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या माहितीनुसार चामरलेणी येथील पेठ रोडच्या पायथ्याशी कर्नाटक राज्यातील ट्रक ड्रायव्हर उमेश नागप्पा आंबिगार याचा लूटमार करण्याच्या उद्देशाने 22 जून रोजी खून करण्यात आला होता। तेव्हापासून आरोपी हे फरार झाले होते। कुठलाही पुरावा मिळत नसल्याने पोलिसांनी गेले 11 दिवस पेठ रोड, दिंडोरी रोड व इतर भागात सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक मोटरसायकल निष्पन्न झाली। त्यानुसार विजय मधुकर खराटे राहणार जैन मंदिराजवळ म्हसरूड, संतोष सुरेश गुंबाडे राहणार गणेश चौक म्हसरूड, अविनाश नागनाथ कापसे राहणार म्हसरूड लिंक रोड व रवी सोमनाथ शेवरे राहणार दिंडोरी यांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। लूटमार करण्याच्या उद्देशाने उमेश यांची ट्रक अडवून त्यांना लाकडी दांडक्याने, दगडाने, लाथाबुक्याने मारहाण करून त्यांचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। पुढील तपासासाठी त्यांना म्हसरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। 22/6/25 रोजी चामारलेणी बोरगड म्हसरूड पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती। त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी म्हसरूड येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1चे श्री प्रवीण वाघमारे, विशाल काटे, विशाल देवरे, मरकड, संदीप भान, अप्पा पानवळ, मुक्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू 11 दिवस आम्ही सीसीटीव्हीची पाहणी केली। सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला। पेठ, दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः 200 किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे। या तपासामध्ये आम्ही एकूण आता 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता। त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे। त्याला ह्या 3 जणांनी, 4 पैकी यातील 3 आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ATM मध्ये गेले होते। तेथून त्याचे ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला। त्याने ATM ची पिन चुकीची सांगितली, याचा राग मनात आला आणि त्यावरून ह्या लोकांनी चामारलेणीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता। तेव्हापासून आरोपी फरार झाले होते। यामध्ये आम्ही एकूण 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। आज ते म्हसरूड पोलिसांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत। ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटक मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता। आम्ही 60 किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत। त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे, कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती। त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट 1च्या टीमने केलेला आहे। त्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका पोलीस स्टेशनला 3 गुन्हे व सातपूर पोलीस स्टेशनला 1 गुन्हे असे 4 गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यावर दिंडोरी पोलीस स्टेशनला मारामारीचा गुन्हा दाखल आहे। इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत, पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे। करायची होती, पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं। मग एकाने टिप दिली की या ड्रायव्हरकडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक।
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.